आठवणीतला पाठ अभ्यास एक छंद. लेखक पु ल देशपांडे. 1975 साली पुलंनी आकाशवाणीवर शालेय कार्यक्रमात भाषण केले होते. तेच भाषण इथे दिले आहे. पुलंनी भाषणातून विद्यार्थ्यांशी केलेले हितगुज आजच्या विद्यार्थ्यांनाही अत्यंत उद्बोधक आणि उपयुक्त वाटेल अशी खात्री वाटते. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते आहे याचा खूप आनंद झाला. एकच गोष्ट जराशी खटकली, ती म्हणजे मी इथं बोलत असताना तुम्ही मला दिसत नाही आणि मी तुम्हाला दिसत नाही. मी तुम्हाला दिसलो नाही म्हणून फारसं बिघडत नाही. तुमच्या आवडत्या सिनेनटासारखा मी देखणाही नाही. पोशाख बिशाखाच्या बाबतीत ही कानगोष्ट आहे म्हणूनच सांगतो, जरासा गबाळाच आहे. आत्ताच माझ्या लक्षात आलं की मी माझ्या बुशकोटाचं 4थं बटन 3ऱ्या काजात खुपसून 3ऱ्या बटनाला वाऱ्यावर सोडलं आहे. पण ते काही का असेना, तुमच्याशी बोलताना माझं काही चुकलं नाही म्हणजे झालं. शिवाय समर्थांनी म्हटलंच आहे की वेश असावा बावळा. माझ्या अंगी नाना कळा काही नाही, तरीही वेश असावा बावळा, परी अंगी असाव्या नाना कळा. हे समर्थांचं वचन मी इमानानं पाळत आलो आहे. तेव्हा तुमच्याशी बोलताना शेक्सपियरच्या जुलियस सीझर नावाच्या नाटकातला मार्क अँटनी म्हणतो तसं मीही थोडासा फरक करून म्हणेन, मित्र हो, भारतीय हो आणि बालनागरिक हो, जरा तुमच्या इकडे कान असू द्यात. मी शाळेत होतो त्यावेळी जेव्हा माझे गुरुजी इकडे कान कर म्हणायचे, त्यावेळी ते काही निराळ्या कारणाने म्हणत असत. त्या अर्थाने नाही म्हणत मी काय सांगणार आहे ते ऐकाल का, अशी विनंती करण्यासाठी म्हणतो आहे. माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, जरा इकडे कान द्या. खरं सांगायचं म्हणजे तशी आपली अगदीच ओळख नाही असं नाही. कदाचित माझी संपूर्ण पुस्तकंही तुमच्यापैकी काही जणांनी आणि काही जणांनी वाचली असतील. म्हणजे यापूर्वी मी तुमच्याशी पुस्तकातून बोललो आहे. लेख लिहिणं म्हणजे दुसरं काय, पुस्तकातून तुमच्याशी बोलणंच की नाही. माझी गोष्ट सोडा, मी फार थोर लेखक नाही, पण तुमच्याशी पुस्तकातून निरनिराळ्या विषयावर किती थोर माणसं बोलत असतात. संत ज्ञानेश्वर बोलतात, तुकाराम महाराज बोलतात, साने गुरुजी बोलतात, ज्योतिबा फुले बोलतात, टिळक, आगरकर, हरिनारायण आपटे, गडकरी, केशवसूत, बालकवी असे संत, विचारवंत, कादंबरीकार, नाटककार, कवी तुमच्याशी बोलत असतात. वास्तविक ही माणसं आज आपल्यात नाहीत, तरी त्यांचं बोलणं मृत्यूसुद्धा थांबवू शकला नाही. तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता, तेव्हा तुमच्या लक्षात हे आलंय का की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत. हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे. तुम्ही ज्यावेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीनं ते हाती घ्याल तेव्हा. परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलं, तर त्या लेखकाशीच तुमचा संवाद सुरू होणार नाही. कादंबरी असो किंवा अगदी वृक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो, कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे, कुणी आपल्याला खूप आवडलेली माहिती खूप हौशेनं देतो आहे, अशा भावनेनं जर आपण ते हाती धरलं नाही तर तुमचा संवादच सुरू होणार नाही. एखादी कविता तुम्ही वाचत असताना एकदम म्हणता की नाही, वाह वाह काय छान आहे ही ओळ. एखादी विनोदी कथा वाचताना खुदकन हसता की नाही. अशा वेळी आई विचारत असते, काय रे मधू, एकट्यानं हसायला काय झालं. त्यावेळी आपण वर पाहणाऱ्याला एकटेच आहोत असं वाटत असतं, पण आपण एकटे असतो काय. आपल्याशी चिवी जोशांचे चिमणराव बोलत असतात, गडकऱ्यांचे बाळकराम ठकीच्या लग्नाची कथा सांगित असतात. आईला बिचारायला कसं कळणार की तुम्ही त्यावेळी थोर विनोदी लेखकांची कानगोष्टी चालवल्या आहेत ते. नव्या सत्राच्या आरंभी तुम्हाला सांगायची मुख्य गोष्ट ही की गणिताच्या काय, भूगोलाच्या काय किंवा भाषा विषयांच्या काय, कुठल्याही पुस्तकाच्या सहवासात तुम्ही असताना, एखाद्या मित्राच्या सहवासात, आणि ते देखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे, अशा मित्राच्या सहवासात आता 2-4 तास काढणार आहोत असे समजावे.
म्हणजे जे पुस्तक उगीचच तुम्हाला परीक्षेची भीती घालत येतं ते तुमच्या मित्रासारखं तुम्हाला वाटेल. पोहता न येणाऱ्या मुलांना पाण्याची भीती वाटते, पण एकदा पाण्याशी मैत्री केली ते पाणी आपण त्याच्यावर कसे हातपाय मारले असताना हवेत इतका वेळ उचलून धरतं हे कळतं. की सुट्टी लागल्याबरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम ठोकतो की नाही. सुरुवातीला जातं थोडं नाकातोंडात पाणी. पुस्तकांचं तसंच आहे. कधी कधी हा लेखक काय बरं सांगतोय ते कळतच नाही. अशा वेळी नाकातोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणाऱ्या भित्रा मुलांसारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलं तर त्या मुलाला जसा जास्त सूरबीर मारून पोहण्याचा आनंद मिळत नाही तसा तुम्हालाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही. मी कशाचा आनंद म्हणालो? ज्ञानाचा आनंद नाही का? थोडासा जड वाटला ना शब्दप्रयोग, तसा तो जड नाही. ज्ञान म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीच समजूत करून दिलेली असते. साध्या भाषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे अरेच्छा आपल्याला कळलं असं वाटून होणारा आनंद. मग तो एखाद्या यापूर्वी कधी न ऐकलेल्या शब्दाचा असेल, न सुटणारा गणित सुटल्यावर होणारा असेल किंवा एखाद्या संगीतातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात नाही का? विद्यार्थी म्हणजे तरी काय? विद्य म्हणजे जाणणे, कळणे. अर्थी म्हणजे इच्छा असलेला. ज्याला काही कळून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी. आता काही कळून घ्यावं अशी ज्याला इच्छाच नसेल तो मात्र केवळ शाळेत जातो ना आणि हजेरीपट्टीवर नाव आहे म्हणून त्याला विद्यार्थी म्हणता येईल का? नाही म्हणून तुम्ही माना हलवल्या ते दिसलं बरं का मला. तेव्हा शाळेत आला आहात ते आपल्याला जे जे काही या जगात दिसतं त्यामागचं रहस्य काय आहे बुवा ते कळावं म्हणून आला आहात. या जगात लाखो वर्षांपासून माणसाचं येणं आणि जाणं चालूच आहे. जन्मल्यापासून जास्तीत जास्त 100 वर्षांपर्यंत माणसाला या जगात मुक्काम ठेवता येतो. आता मी तुमच्याशी बोलत असताना देखील टॅ टॅ असा आवाज करत काही नवे रहिवासी आले असतील. मी किंवा तुमचे आई वडील, तुमचे गुरुजी तुमच्या आधी काही वर्षे इथं आलो. त्या आधीही काही माणसं आली. आधी जी माणसं आली त्यांनी या जगात तुमच्यापेक्षा जास्त वर्ष काढल्यामुळे तुमच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टी कळल्या आहेत. तुम्हाला अजून पुष्कळ गोष्टी कळायच्या आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी कळलेल्या नाहीत किंवा समजायला अवघड जातात त्या समजावून देण्यासाठी तुमचे शिक्षक असतात. आत्ता तुम्हाला एखादी नवीन माहिती नेमकी मिळाली, कळली की कळली नाही हे त्यांना कसं कळायचं? आपल्या परीनं ते तुम्हाला वर्गात शिकवून सांगतात, मध्येच प्रश्न विचारतात. तुमच्या उत्तरावरून त्यांना कळतं की तुम्हाला नीट कळलंय की नाही कळलंय ते. पण एवढ्या मोठ्या वर्गात सगळ्यांनाच प्रश्न विचारणं शक्य नसतं. अशावेळी गुरुजी मला कळलं नाही हे सांगण्याचं तुमच्यात धैर्य पाहिजे. अज्ञान असणं यात काहीही चूक नाही, पण अज्ञान लपवण्यासारखी चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. विशेषतः कळण्याची इच्छा मनात बाळगून येणाऱ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कळलं नाही हे न सांगणं हा तर मी म्हणेन एक प्रकारचा अपराध आहे. न्यूटनसारखा एवढा थोर वैज्ञानिक म्हणाला होता की वाळवंटातल्या एका वाळूच्या कणा एवढीही मला विज्ञानाची ओळख पटली नाही म्हणून. मग तुम्हा आम्हाला कसली लाज? आपल्याला कळलं नाही की सरळ न घाबरता हात वर करावा आणि म्हणावं, सर मला इथंपर्यंत कळलं, इथून पुढलं नाही लक्षात आलं. चांगल्या शिक्षकांना असले प्रश्न विचारणारा विद्यार्थी फार आवडतो आणि चांगले शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नेमकं उत्तर ठाऊक नसलं तर स्पष्टपणानं सांगतात, हे पहा मला देखील या प्रश्नाचं नेमकं उत्तर ठाऊक नाही, पण मी ग्रंथालयातून या विषयावर लिहिलेली पुस्तकं वाचून तुला उद्या उत्तर सांगेन. विषयाला धरून प्रश्न विचारल्यावर विद्यार्थ्याला चांगले शिक्षक गप्प बस असं कधीच सांगत नसतात. तसं पाहायला गेलं तर आपण सगळे विद्यार्थीच आहोत. शाळेतलं शिक्षण संपल्यावर जर सगळ्यांनीच नवीन माहिती मिळवायचं सोडून दिलं असतं तर जगात कधी प्रगती झाली असती का?
हे जग इतक्या अजब अजब गोष्टींनी भरलं आहे की त्यातल्या एखाद्या गोष्टीचा थांगपत्ता लावायचा म्हणजे वयाच्या 60व्या किंवा 70व्या वर्षीसुद्धा विद्यार्थ्यांसारखंच त्या गोष्टीचा अर्थ समजून घ्यायच्या मागे लागावं लागतं. मोठे गवई रोज 5-5, 6-6 तास गायनाची मेहनत करत असतात. हे ठाऊक आहे का तुम्हाला? अहमदजान तिरखमांसारखे नावाचे आपल्या देशातले फार मोठे तबलजी ते सांगत होते की 10-10, 15-15 तास त्यांचा सराव चालायचा. मी म्हणालो, खान साहेब तुम्हाला कंटाळा येत नसे का हो? ते मला म्हणाले, अरे बेटा, माशाला कधी पोहायचा कंटाळा येतो का? 90व्या वर्षी ते 30 वर्षाच्या तरुणासारखा तबला वाजवत. सांगायचा मुद्दा काय, एखाद्या गोष्टीचं रहस्य काय आहे समजून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या मागे लागतात की तो अभ्यास हा सुद्धा एक खेळ होतो. मी तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत आणखी एक गुपित सांगणार आहे. पुष्कळदा आपल्याला वाटतं की अमुक एक विषय आपल्याला आवडत नाही. समजा तुम्हाला वाटलं इंग्लिश आपल्याला आवडत नाही, फार अवघड आहे. मग तोच विषय पकडा, बघू कशी माझ्याशी दोस्ती करत नाही तो, म्हणून त्याच्या मागे लागा. त्या भाषेच्या काय काय खोडी आहेत त्या लक्षात घ्या. त्या शब्दांशी थोडक्यात म्हणजे मैत्री जमवा. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे गुणांचा हिशेब विसरू नका. 100पैकी 35 गुण मिळाले की पास करतात, म्हणून उरलेल्या 65 गुणांचा अज्ञान तुम्ही खपवून घेत असलात तर मग तुम्ही खरे विद्यार्थीच नव्हे. तुम्ही एखाद्याशी दोस्ती जमवता म्हणजे काय, त्याच्या फक्त नाकाशीच दोस्ती जमवता किंवा हाताशीच जमवता? तुमचा दोस्त तुमच्या घरी न येता त्याने नुसत्याच आपल्या चपला पाठवल्या तर चालेल तुम्हाला? नाही चालणार. तो संपूर्णपणाने तुमच्या घरी यायला हवा. तसंच विषयांचं आहे. तुमच्या पुस्तकाशी तुमचा संपूर्ण परिचय हवा. भूगोलाच्या पुस्तकातली 35 गुणांपुरती पानं पाठ केली असं म्हणणं म्हणजे भूगोलाशी तुम्ही दोस्तीच केलेली नाही असं म्हणण्यासारखं आहे. हल्ली मुलींना ग्रहशास्त्र हा विषय असतो. त्यात भात, भाजी, वरण, पोळी, चटणी वगैरे स्वयंपाक करायचं शिक्षण असतं. आता ग्रहशास्त्रातील एखादी मुलगी म्हणाली की 100पैकी 35 गुणांना पास ना, मग मी आपले नुसतंच वरण आणि चटणी करायचं शिकेन. म्हणजे वरणाचे 25 आणि चटणीचे 10 मिळाले की पास. पण मग ती पुढे तिच्या घरी पाहुणे येतील, त्यांना काय वरण चटणी वाढून करा जेवायला सुरुवात म्हणणार. तुम्हाला नेमलेलं नवीन पुस्तक आलं की खरं तर कळो न कळो ते आदाशासारखं वाचून काढलं पाहिजे. एखाद्या कवीची पाठ्यपुस्तकातली कविता तुम्हाला आवडली तर त्या कवीच्या आणखी कविता तुम्ही वाचायला हव्यात. आईनं बशीत एकच करंजी दिली की बाकीच्या करंज्या कुठल्या डब्यात ठेवल्या आहेत ते हळूच पाहून ठेवता ना तुम्ही. मग एक कविता आवडली की बाकीच्या कविता कुठल्या पुस्तकात असतील हे शोधून काढायला काय हरकत आहे? तुमच्यापैकी कितीतरी मुलांना पोस्टाचे तिकीटं गोळा करायचा, काड्याच्या पेट्यावरची चित्र गोळा करायचा छंद असतो. अभ्यास हा सुद्धा छंद झाला पाहिजे, तरच शिकणं हा आनंदाचा भाग होऊन जाईल. अभ्यास करणं हे कोडी सोडवण्यासारखं आहे. कोडं सुटत नाही तोपर्यंत कठीण, ते सुटणार नाही म्हणून हातपाय गळून बसणं हे तर भ्याडपणाचं लक्षण आहे. हिमालयाचं शिखर चढून जाणाऱ्या एका गिर्यारोहकाला एकाने विचारलं, का हो इतकी उंच शिखरं पाहून तुमची छाती दडपून जात नाही का? इतक्या उंच आपण कसं काय चढणार बुवा, या विचारानं तुम्हाला भीती वाटत नाही का? तो म्हणाला, पण मी कधी शिखराकडे पाहतच नाही. मी एक पाऊल टाकलं की दुसरं कुठं टाकायचं ते पाहतो. हातातल्या नकाशावर माझं लक्ष असतं. होका यंत्रावर दिशा पाहतो. एक पाऊल चढलो की म्हणतो शिखर एक पाऊल आलं जवळ, आणि असं करता करता माझ्या लक्षात येतं की आलं शिखर. पुस्तकातल्या पानांचं तसंच आहे. कसलाही विषय असो त्या पानात संपूर्णपणे घुसा. एकेका ओळीत काय मजा आहे ते पाहत चला. अडलात एखाद्या ठिकाणी की ठरवा उद्या हे गुरुजींना विचारायचं. घरात कुणी वडील माणूस असलं तर त्यांना विचारा. आपल्यापेक्षा वरच्या वर्गातल्या एखाद्या अभ्यासात आनंद वाटणाऱ्या मुलाशी दोस्ती करा. तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही की पुस्तकाचं शिखर तुम्ही केव्हा गाठलं ते.
तुम्हीच आठवा बरं, गेल्या वर्षी खालच्या येत असताना तुम्हाला कठीण वाटलेलं गणित आत्ता किती सोपं वाटतं ते. असंच पायरी पायरीनं चढत जायचं असतं. इंग्रजीसारख्या विषयात पोस्टाच्या तिकिटासारखा एक एक शब्द गोळा करत गेलात आणि तुमचा अल्बम जसा तुम्ही पुन्हा पुन्हा पाहता तसा पाहत पाहत गेलात की पहा तुमची इंग्रजीशी दोस्ती जमते की नाही ते. मग शेक्सपियर, डिकन्स, बर्नार्ड शॉ असले जगप्रसिद्ध लेखक पत्र मित्र असतात तसे तुमचे ग्रंथ मित्र होतील. जी गोष्ट इंग्रजीची तीच गणिताची, विज्ञानाची, भूगोलाची आणि इतर विषयांची. एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्या पुढे करणं हा. तुमच्या कानात सांगण्यासारखी हीच कानगोष्ट आहे. खेळापासून ते गणितापर्यंत सगळ्यांशी मैत्री करा. म्हणजे पहा, परीक्षा हा त्या सगळ्या मित्रांशी आपली जोरदार दोस्ती आहे असा जगाला दाखवून देण्याचा आनंदाचा सोहळा होईल. या सोहळ्यात खूप यशस्वी व्हा, ही तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.